नौ पुनस्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम 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 जय राम। श्री राम
जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ तुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मांडळीसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवद्गीता अध्याय 8 श्लोक 4 आणि त्याच्या खालचे ओव्यांचे ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि अर्थ आपण ओम नमो जी अध्यापासून सुरुवात करू. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकल मती प्रकाशु मणे निवृत्ती दासो अवतारी तुझी अकार चरणयुगल उकार उदर विषाद मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरुकृपा नभिले आदि बीज आता अभिनव वाक्यलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारी मिया तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पुरविता जो कुंडली कवरता हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ की जय. माफ करा, आपल्या थोडी सिक्वेन्स मध्ये गडबड झाली.
आधी आता राऊतजी ओंकार साधना घेतील आणि मग आपण 8व्या अध्यायाचा 4था श्लोक आणि त्याच्या खालच्या ओव्यांच्या वाचनाला सुरुवात करू. राऊतजी. नमस्कार. ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राणाकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसलं असेल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसलेला असाल तर क्रॉस लेग, सुखासन, अर्धपद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असेल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचं आहे. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचं आहे. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 हम, सो. स्टॉप. आता आपण 5 वेळा ओंकार करणार आहोत. सुरुवातीला 3 ओंकार, त्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 ओंकार. जेवढा आपला श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये अ उ म्हणायचं आहे आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्त केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटानादासारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड असावा आणि शंखनादासारखा गंभीर असावा. एक्सेल, घर्षणयुक्त पूरक. ओ. पूरक. ओ. पूरक. ओ. शांत शांत शांत. आपण जो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन द चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज देअर. तिथं जर दिसत नसेल तर 2 भुवयाच्या मध्ये भ्रूमध्यमध्ये आज्ञाचक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञाचक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया.
परत एकदा 2 वेळा ओंकार पूरक. पूरक. दोन्ही हाताचं घर्षण. जी ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळवली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. दोन्ही हाताने चेहरा कप. हरि ओम. अध्याय 8 श्लोक 4. अधिभूतं क्षरो भाव पुरुषाश्चरिदैवतम् अधियज्ञो हवे मात्रं देहे देहभृतां वर. आथा अधिभूत जे मणिपे तेही सांगो संक्षेपे. तरी होय आणि हरपे अभ्रदैसे तैसे असते पण आहाच. नाही होई जे हे साच दया ते रूपा आणि ती पाच पाच मिळवनिया. भूता ते अधिकरुणी असे आणि भूत संयोगे तरी दिसे. जे वियोग वेळे भ्रंशे नामरूपादिक तया ते अधिभूत म्हणजे. मग अधिदैव पुरुष जाणिजे जेणे प्रकृतीचे भोगिजे उपार्जिले. जो चेतनेचा चक्षु जो इंद्रिय देशींचा अध्यक्षु जो देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगमाचा जो परमात्माची परी दुसरा ते अहंकार निद्रा निदसुरा म्हणून स्वप्नींची आवोर बारा संतोषे शिणे. जीव येणे नावे जया ते आळवी जे स्वभावे ते अधिदैव जाणावे पंचायतनींचे. आता येची शरीरग्रामी जो शरीर भावा ते उपशमी तो अधियज्ञू एतगामी पंडू कुमरा. येर आदिदैवाधिभूत तेही मीची कीर समस्त. परी पंधरे किडाळ मिळत काय साके नोहे. तरी ते पंधरे पण न मिळे आणि किडाय चियाही अंशान मिळे. परी जव असे दयाचे निमेळे तव साकेची म्हणजे. तैसे अधिभूतादी आगवे हे अविद्येचे नि पालवे. झाकले तव मानावे वेगळे ऐसे तेची अविद्येची दवनी कपिटे आणि भेदभावाची अवरी तुटे. मग म्हणो एक होऊनी जरी आटे तरी काय दोन्ही होती. पै केशांचा गुंडाळा ठेविला स्फटिकशिळा तेवरी पाहिली डोळा तव भेदली गमली. पाठी केश परवते नेले आणि भेदले पण काय नेणो चाहाले. तरी डाक देऊनी सांदिले शिळे ते काही नाते अखंडची आयती नाही. नाते अखंडची आयती परी संगे भिन्न गमली होती. ते सारिल्या मागवती जैसी का तैसी तेही दे अहंभावो जाय. तरी ऐक्यते आधीची आहे हेची साचे जेथ होये तो अधियज्ञुमी. पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज सांगितले काजे काज मनी धरुनी. तो हा सकळ जीवांचा विसावा नैष्कर्म्य सुखाचा ठेवा. परी उघड करुनी पांडवा दावीजत असे. पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती इंद्रिया नळी प्रदीप्ती विषय द्रव्याची आहुती देऊन या. मग वज्रासन तेची उर्वी शोधूनी आधार मुद्रा बरवी. वेदिकारचे मांडवी शरीराचा तेथ संयमाग्नीची कुंडे. इंद्रिय द्रव्याचे नि पवाडे पूजिती उदंडे युक्ती घोषे. मग मनप्राण आणि संयमू हाची हवन संपरेचा संभ्रमू. येणे संतोष विजय निधुर्मू ज्ञानानळू. ऐसे नि हे सकळ ज्ञानी समर्पे
मग ज्ञान ते ज्ञेयी हारपे, पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिलवरे. तया नावगा अधियज्ञू, ऐसे बोलला जव सर्वज्ञू. तव अर्जुन अति प्राज्ञू, तया पातले ते. हे जाणोनी म्हणितले देवे, पार्था परिसतू आहासी बरवे. या कृष्णाची या संतोषा सवे, येरू सुखाचा जाहला. देखा बालकिया धणी धाई जे, का शिष्याचे नी जाहलेपणे होई जे. हे सद्गुरूची एकलेनी जाणीजे, का प्रसवतिया. म्हणून सात्विक भावांची मांदी, कृष्णा अंगी अर्जुना आधी. न समातसे परिबुद्धी, सावरून देवे. मग पिकलिया सुखाचा परिमळू, का निवालिया अमृताचा कल्लोळू. तैसा कोवळा आणि सरळू, बोलू बोलिला. म्हणे परी सणे यांचया राया, आईके बापा धनंजया. ऐसी जळो सरलिया माया, तेथ जाळीते तेही जळे. हे नरश्रेष्ठा, अधिभूत म्हणजे नश्वर पदार्थ व जीव हाच अधिदैवत आणि या देहात अधियज्ञ, देह भावाचा उपशमन करणारा मीच आहे. आता अधिभूत ज्याला देह म्हणतात तेही थोडक्यात सांगतो. तर ज्याप्रमाणे ढग उत्पन्न होतात व लय पावतात, त्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व उगीच वरवर असते व न होणे हे ज्याचे खरे स्वरूप आहे, आणि ज्याला पंचमहाभूते एकत्र होऊन व्यक्त दशेला आणतात, जे पंचमहाभूतांचा आश्रय करून असते, आणि पंचमहाभूतांचा संयोग पंचीकरण झाला तरच जे दिसते, आणि पंचमहाभूतांचा वियोग झाला असता जे नामरूपात्मक शरीर नाशाला पावते, त्याला शरीराला अधिभूत म्हणावे. मग अधिदैव म्हणजे पुरुष समजावा. तो प्रकृतीने मिळविलेले भोग भोगतो, जो चैतन्याचा प्रकाशक आहे, जो इंद्रियरूपी देशाचा स्वामी आहे, आणि जो देह पडण्याच्या वेळी संकल्परूप पक्षी राहण्याचा वृक्ष आहे, जो वास्तविक परमात्माच आहे, पण जो दुसरा वेगळा झाला कारण की त्यास अहंकार रूपी झोप येऊन द्वैत भासात्मक स्वप्नाच्या व्यवहाराने तो संतोष पावतो व कष्टी होतो. ज्याला जीव या नावाने स्वभावता बोलतात, त्याला पंचभूतात्मक शरीररूपी घरातील अधिदैव समजावे. आता याच शरीररूपी गावामध्ये जो शरीर भावाला देहाहंकारादिकांना नाहीसे करतो, तो या शरीरातील अधियज्ञ अर्जुना मी आहे. इतर अधिदैव अधिभूत तेही सर्व खरोखर मीच आहे. परंतु अस्सल सोने डाकाला मिळाले तर ते हिणकस होत नाही काय? वास्तविक या सोन्याचा उत्तमपणा मळत नाही, आणि ते सोने किडाच्या भागाबरोबर तद्रूप होत नाही. पण जोपर्यंत ते उत्तम सोने किडांच्या मिलाफाने असते, तोपर्यंत त्याला हिणकसच म्हटले जाते. त्याप्रमाणे अधिभूत वगैरे हे सर्व जोपर्यंत अविद्येच्या पदराने झाकलेले आहेत, तोपर्यंत वेगळे असे समजावेच. तोच अविद्येचा पडदा काढला म्हणजे द्वैत भावाची हद्द संपते. मग हे एकमेकांना मिळून तद्रूप झाले असे जर म्हणावे, तर पहिल्या प्रथम ते दोन का होते? केसांचा गुंडाळा आहे व त्यावर स्फटिकाची शिळा ठेवली, तर ती वरून डोळ्याने पाहिली असता उठलेली दिसते. नंतर केस त्या स्फटिक शिळेपासून दूर काढले, मग त्या शिळेचा फुटकेपणा कोठे गेला ते कळत नाही. तर डाग देऊन त्या शिळेला जोडले काय? तर नाही, ती मूळची अखंड होती तशीच आहे, परंतु केसांच्या संगतीने भंगलेली दिसत होती. ते केस दूर केल्यावर ती पुन्हा मूळची अशी अखंड होती तशीच आहे. त्याप्रमाणे अहंकार गेला तर ऐक्य मूळचेच आहे. हा प्रकार खरोखर जेथे घडतो तो अधियज्ञ मी आहे. अरे आम्ही जो हेतू मनात धरून सर्व यज्ञ कर्मापासून झाले आहेत असे चौथ्या अध्यायात तुला सांगितले, तो हा अधियज्ञ सर्व जीवांचा विसावा आहे व नैष्कर्म्य सुखाचा ठेवा आहे. पण तुला तो मी उघड करून दाखवित आहे. प्रथम वैराग्यरूपी भरपूर काष्ठांनी चांगला पेट घेतलेल्या इंद्रियरूपी अग्नीत शब्दादी विषयरूपी द्रव्यांच्या आहुती देऊन, नंतर वज्रासन हीच कोणी जमीन ती शुद्ध करून शरीररूपी मांडवात आधार मुद्रारूपी चांगला ओटा घालतात. तेथे ध्यान धारणा समाधीरूपी अग्नीच्या कुंडात बंधत्रयांच्या मंत्रघोषाने इंद्रियरूपी विपुल द्रव्यांच्या साह्याने यजन करतात. नंतर मन प्राण आणि संयम अशा या यज्ञ संपत्तीच्या समारंभाने धूररहित ज्ञानरूप अग्नीला संतुष्ट करतात. अशा रीतीने हे वर सांगितलेले साहित्य ज्ञानरूपी अग्नीमध्ये
समर्पण केल्यावर मग त्या ज्ञानाचाही ज्ञेयामध्ये लय होतो. मागे केवळ ज्ञेयच स्वरूपाने राहते, त्यास अधियज्ञ असे नाव आहे. असे सर्वज्ञ श्रीकृष्ण ज्यावेळेस म्हणाले त्यावेळेस अर्जुन अतिशयच बुद्धिमान असल्यामुळे त्याच्या ते लक्षात आले. हे लक्षात येऊन देव म्हणाले, अर्जुना, तू चांगल्या तऱ्हेने ऐकत आहेस. ह्या कृष्णाच्या संतोषाने अर्जुन आनंदित झाला. पहा, लहान मुलांच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे किंवा शिष्याच्या पूर्ण होण्याने आपण कृतार्थ व्हावे, हे एक जन्मरात्री आई किंवा सद्गुरूच समजतात. म्हणून अष्टसात्विक भावांचा समुदाय अर्जुनाच्या अगोदर श्रीकृष्णांच्या अंगी मावेनासा झाला. परंतु देवांनी आपल्या बुद्धीने तो सावरून नंतर सुख हेच कोणी पिकलेले फळ, त्याचा सुवास अथवा थंड अशा अमृताची लाट, त्याप्रमाणे मृदू आणि सरळ असे भाषण केले. श्रीकृष्ण म्हणाले, श्रोत्यातील श्रेष्ठा अर्जुना, बाबा ऐक. याप्रमाणे माया जळण्याची संपली की तिला जाळणारे ते ज्ञान तेही त्या प्रसंगी जळून नाहीसे होते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गणाधीश जोईश सर्वा गुणांचा प्रारंभारंभतो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथानंतयारा. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांना अभिवादन. भगवद्गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा हा 8वा अध्याय. या 8व्या अध्यायाचं नाव अक्षर ब्रह्म योग आहे. आणि अक्षर ब्रह्म योग का आहे, या ठिकाणी जे आहे ते ब्रह्माचं सगुण निर्गुण ओंकाराचं वर्णन या याच्यामध्ये येतं. आणि ते कसं आहे म्हणे, ते याला अक्षर नाही, डिके नाही, अक्षर आहे असं ते परब्रह्म स्वरूप, असं परमात्मा, आणि त्याचं वर्णन या ठिकाणी आहे. आणि त्याचं वर्णन या ठिकाणी आहे म्हणून याला जे आहे ते अक्षर ब्रह्म योग असं त्यांनी नाव दिलेलं आहे. आपल्याला जसं माहिती आहे की 6 ते 12 मध्ये परब्रह्माचं सर्वांग स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी आहे. सर्वांग स्वरूपाचं वर्णन भगवंताचं 6 ते 12 मध्ये आहे. 7व्या मध्ये तेच होतं. आणि ते समग्र रूपाचं वर्णन करताना भगवंतानी काय केलं होतं तर म्हणे काही शब्द अर्जुनाला सांगितले होते. नवीन शब्द होते. म्हणून कोणते होते ते? ब्रह्म काय, अध्यात्म काय, कर्म काय, अधिभूत काय, अधिदैव काय आणि अधियज्ञ काय. आणि जेव्हा त्यांनी हे सर्व शब्द त्या ठिकाणी मांडले भगवान कृष्णाने 7व्या अध्यायाच्या शेवटी, तेव्हा अर्जुनाने जे आहे ते त्याची पृच्छा केली, विचारलं की या सर्वांचा अर्थ काय आहे म्हणून. आणि तेच प्रश्न जे आहे ते 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला जे आहे त्यांनी तेच प्रश्न त्या ठिकाणी मांडले पहिल्या 2 श्लोकांमध्ये. आणि 3ऱ्या श्लोकांपासून जे आहे त्यांनी त्याचं उत्तर द्यायला सुरुवात केली. आणि 3रा श्लोक आपण पाहिलेला आहे. आज आपण 4था श्लोक पाहणार आहोत. 3रा श्लोक वाचून 4थ्या श्लोकाकडे आपण जाऊ. पण त्याआधी या अध्यायाची विशेषता काय आहे हे परत एकदा आपण आठवण करून घेऊ. की म्हणजे याच्यामध्ये काय आहे, तिथं पुराणांमध्ये गरुड पुराण आहे, त्याच्यामध्ये टॉपिक हा डेथचा आहे, मृत्यूचा आहे. तसं याच्यामध्ये सुद्धा 8व्या अध्यायामध्ये काय आहे, टॉपिक जो काय आहे तर मृत्यूबद्दलचा टॉपिक. मृत्यू जो आहे ते शेवटी कशा प्रकारे होतो आणि त्याचं वेगवेगळे डायमेन्शन्स काय, कशा प्रकारे मृत्यू यायला हवा, आर्ट ऑफ डाईंग याला आपण म्हणतो.
समर्थांनी म्हटलंय की मृत्यून म्हणे हरिहर, मृत्यून म्हणे अवतार. त्याचा अर्थ हा की प्रत्येकाला जो आहे तो मृत्यू हा येतो आणि आपण सर्वच मृत्यूला घाबरतो. पण मुख्य काय आहे की मृत्यूला जरी घाबरत असलो तरी आपण डे टू डे मध्ये मृत्यूचा विचार करत नाही. आम्ही डे टू डे मध्ये विचार हाच करतो की आज काय करायचं, उद्या काय करायचं, काय काय केलं होतं, काल काय केलं होतं, त्याचा काय अनुभव आहे, त्याप्रमाणे आज आता पुढे काय करायला हवं किंवा प्लॅनिंग पुढचं काय करायला हवं. पण मृत्यूचा विचार जो आहे त्या ठिकाणी आम्ही काहीच करत नाही. जरी यंग लोकांना जरी मृत्यू दूर असला असं वाटत असलं तरी पण ओल्ड एज मध्ये सुद्धा तेच हाल आहे की त्याही ठिकाणी त्यांना माहिती आहे की मृत्यू जवळ आहे, तरी पण त्याचा विचार सहसा होत नाही. नुसतंच मृत्यूला घाबरतो पण विचार करत नाही. कारण मृत्यूबद्दल विचार म्हणजे असं अशुभता वाटते, अभद्रता वाटते. तर हे सर्व काय ह्या ठिकाणी सांगितलं की आर्ट ऑफ डाईंग, जसं आर्ट ऑफ लिव्हिंग आपल्याला माहिती शब्द, जसं आर्ट ऑफ डाईंग हा चॅप्टर आपल्याला शिकवतो की हाऊ टू डाय ब्युटिफुली. म्हणजे मृत्यू शरीर सोडताना जे आहे शांतपणे आम्ही मृत्यूला कसं समोर जावं हे आम्हाला जे आहे ते शिकवतो. कारण की मृत्यू प्रत्येकाच्या जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. की म्हटलं म्हणजे तो सर्वच घेऊन जातो मनुष्याचं, सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा काही असो, रिलेशनशिप सर्वच काही तो घेऊन जातो मृत्यू. हा इतका महत्वाचा विषय आहे त्याच्याबद्दल जो आहे, म्हणून हा जो अध्याय आहे हा फार महत्वाचा आहे. लाईफ आफ्टर डेथ किंवा नचिकेतानी कठोपनिषदामध्ये विचारलं होतं की प्रेते मनुष्य असती ती एकी, म्हणजे ज्याच्या नंतर काय होतं मनुष्याचं झाल्यावर. तर हे फार महत्वाचा असा हा विषय या ठिकाणी आहे. आणि आपण आता पहिला जो श्लोक आहे, पहिला श्लोक आपल्याला काय सांगतो की अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्म उच्यते. पहिला श्लोक नाही, पहिल्या दोन श्लोकामध्ये त्यांनी प्रश्न विचारले जे आता मी बोललो. तिसऱ्या श्लोकापासून त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. कोणते प्रश्न होते आत्ताच बोललो मी की ब्रह्म काय, अध्यात्म काय, कर्म काय, अधिभूत काय, आधी दैव काय आणि आधी यज्ञ काय. भगवान वाच, श्री भगवान वाच इथं सुरुवात होते तिसऱ्या याला. आणि अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्म उच्यते उद्भावोद्भव करो विसर्ग कर्म संहिता. हे पाहिलेलं आहे आपण, हा श्लोक ज्ञानेश्वरीचे भाव हा पाहिलेला आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला एवढंच म्हणायचं आहे की अक्षरम ब्रह्म परमम, जे ब्रह्म आहे, जे अक्षर आहे, म्हणजे ज्याचा अक्षर होत नाही, ज्याचा टिके होत नाही, ज्याचा नाश होत नाही, ज्या विनाशी तत्व आहे, परमम येते. परमम का म्हटलं, कारण की जे श्रेष्ठ असतं, जे अतिसूक्ष्म असतं, जे श्रेष्ठ असतं त्याला ते परमम म्हणतात. असं ते तत्व आहे. म्हणजे ते तत्व कसं आहे म्हणजे ते जे आहे ते आपण ज्याला स्वर्ग म्हणतो, देव म्हणतो, ब्रह्मदेव म्हणतो, शंकर म्हणतो, वेदाला आपण जे आहे ते भगवंताचा दर्जा देतो, ते हे काही नाही, त्याच्याही पलीकडे परमम म्हणून त्याला नाही परमम असा अर्थ त्या ठिकाणी दिला. असं ब्रह्माचं वर्णन. आणि स्वभाव अध्यात्म उच्यते, याचा अर्थ कसा स्वभाव. स्वभाव कसा आहे त्याचा, स्वभाव कसा असतो, स्वभाव असा असतो की दॅट विच विदाउट दॅट देर इज नो एक्झिस्टन्स, त्याला स्वभाव म्हणतात. माझा स्वभाव क्रोधी आहे म्हणजे नेहमीच परत परत जर मी क्रोधी असेल तर म्हणजे त्याच्याशिवाय माझं चालणारच नाही, त्याला स्वभाव म्हणतात. एखादं साखर असेल, साखरेचा स्वभाव काय आहे तर म्हणजे गोड आहे, गोडपणा. एखादं हे असेल ज्याला आपण म्हणतो अग्नी, अग्नीचं काय स्वभाव आहे म्हणजे उष्णता आहे. त्याचप्रमाणे जे आहे या ठिकाणी असं लिहिलेलं आहे या ठिकाणी की हे जे स्वभाव अध्यात्म उच्यते, म्हणजे अध्यात्म ज्याला म्हणतात त्याचा काय स्वभाव आहे, अध्यात्माचा स्वभाव काय आहे याच्याबद्दल विचारले आहे, ज्याला अध्यात्म म्हणतात. आणि भूतभावोद्भव करू, म्हणजे जे आहे ज्या ठिकाणी प्राण्यांची सत्ता प्रकट करणारा विसर्ग कर्म संहिता, म्हणजे भगवंत काय करतात ते सर्वतोर ही सृष्टी निर्माण करतात. सर्वतोर विसर्ग, विसर्ग सर्ग म्हणजे क्रिएशन, विसर्ग म्हणजे स्पेशल क्रिएशन असाही अर्थ केलेला आहे. आणि सर्ग म्हणजे जे आहे ते त्याग करणं, म्हणजे भगवंताने जे आहे ते आपलं बीजरूप प्रकृतीमध्ये टाकलं आणि ही सृष्टी निर्माण केली. म्हणजे त्यांनी काहीतरी आपली अचल स्थिती होती त्याला थोडस अचल स्थितीला त्यांनी चलस्थितीमध्ये आणलं असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे काहीतरी त्यांनी चेंज केलं म्हणून त्याला त्यांनी जे काय म्हटलंय सर्ग म्हटलंय त्यांनी, तर त्याग म्हटलंय, त्याग केला त्यांनी असं. तर आपण हे सर्व पाहिलंय, भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संहिता.
तर अशा प्रकारे हे पहिला हे आहे की ब्रह्म म्हणजे काय ते झालं, आणि अध्यात्म म्हणजे काय हेही झालं. ब्रह्म म्हणजे आपल्या सर्वांना माहिती सच्चिदानंद स्वरूप जे आहे त्याचा आम्ही उल्लेख करतो, त्याला आपण जे आहे ते ब्रह्म म्हणतो. आणि अध्यात्म म्हणजे काय, आधी आत्मा, जे शरीरामध्ये जे कुटस्थ चैतन्य आहे, जे चैतन्य जे आहे ते हलत नाही, डुलत नाही, काही करत नाही, त्याला साक्षीभाव म्हणतो. ते जे आहे त्याला ते काय म्हणतात, अध्यात्म. दुसरं पुढे जाण्याचे पहिले मला असं सांगावं असं वाटतं की हे जे शब्द आहे की ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय आणि अधियज्ञ म्हणजे काय, हे जे सर्व शब्द यांनी घालून शेवटी काय आहे की हे परब्रह्माचं म्हणे निर्गुण निराकार, ज्याला काहीच आपल्याला जे आहे ते परमात्मा म्हणतो. आणि तोच परमात्मा जो सृष्टी रूपामध्ये प्रगट झाला तर त्याला अधिभूत म्हणतो आपण. तोच परमात्मा जो आहे तो तुमच्या प्रत्येक शरीरामध्ये आहे, हृदयस्थ परमेश्वर ज्याला आपण म्हणतो. तर तोही जो आहे तो कसा आहे, तो म्हणजे तो जो आहे तो तोही म्हणजे जो आहे परमेश्वराचं स्वरूप आहे. ते आदिभूत देवता सर्व आहे, ब्रह्मदेव, शंकर, विष्णू, त्याच्यानंतर आपलं हिरण्यगर्भ ज्याला म्हणतात, त्या सृष्टी निर्माण व्हायच्या पहिलीची जी अवस्था आहे, सूक्ष्म अवस्था, ते ह्या सर्व अवस्था ज्या आहेत त्या कशा आहेत म्हणजे सर्व परब्रह्म सर्व दूर नटलेला आहे. आपण म्हणतो ना की वासुदेव सर्वमुखी त्रिता ठावया राघवे विण नाही, असं समर्थांनी म्हटलं आहे. तर सांगत तात्पर्य असं की हे सर्व शब्द आपल्याला समजून घ्यायचे थोडेसे, ते कोणत्या अर्थाने हे उपयोगात येतात शास्त्रामध्ये. पण त्या सर्वांचा अर्थ हाच आहे की परमात्मा जो आहे तो आपल्या स्वरूपामध्ये तो नटलेला आहे, परमात्मा स्वरूपच नटलेला आहे, सर्व काही परमात्माच आहे. हा विशेष महत्वाचा मेसेज या ठिकाणी परत परत आपल्याला प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं आहे की परमात्म्याचं समग्र रूपाचं वर्णन जे आहे जेव्हा आम्ही करतो, त्या समग्र रूपाचं वर्णन जे काही आम्ही पाहतो ते परमात्माचं आहे. समग्र रूपाचं वर्णन जे आहे ते आपल्याला कसं त्याला जस्टिफाय करता येईल हाच एक विषय या ठिकाणी मुख्य दिलेला आहे. आणि मृत्यूबद्दलच मी पहिले बोलून चुकलो की मृत्यू जो आहे तो कसा आपल्याला शांततेने समोर जाता येईल याच्याबद्दलचं विवेचन पुष्कळ महत्वाचं आहे, ते या ठिकाणी दिलेलं आहे. तर दुसरा तिसरा आता चौथा आपण जो आहे आज अभ्यासाला घेणार आहोत ज्ञानेश्वरीच्या आहे आणि भगवद्गीतेच्या श्लोकाच्या हिशोबाने, तो आहे अद्भुतम क्षरो भाव पुरुषादि दैवतम आदि यज्ञो हमे मात्र देहे देहभृतां वरा. म्हणजे आता देहे देहभृतां वरा म्हणजे त्यांनी देहधाऱ्यामध्ये हे श्रेष्ठ अर्जुना असं म्हटलेलं आहे, देहे देहभृतां वरा. आणि मग काय की म्हणे हा जो अधिभूतम क्षरो भाव म्हणजे क्षरभाव कोणाचा आहे, अधिभूतमचा आहे. अधिभूतम म्हणजे कोण, जसं मी सांगितलं की पंचमहाभूताचं जे सर्व शरीर बनलेलं आहे, सृष्टी बनलेली आहे, शरीर बनलेलं आहे, जीवसृष्टी आणि ईश्वर सृष्टी, हे दोन्ही कशाचं आहे, पंचमहाभूताचं आहे. त्याला त्यांनी काय नाव दिलंय, अधिभूत दिलेलं आहे नाव. तर हे अधिभूत जे आहे हे कसं आहे, तर हे क्षरभाव आहे. आणि क्षरभावाचा अर्थ होतो की हे नाशवान आहे. तर ते अर्जुनाला सांगतात, त्याची तारीफ करतात ते. कारण की अर्जुनाची तारीफ का करतात, श्री गुरु बिरसांनी असं लिहिलंय की ते तारीफ यासाठी करतात की म्हणजे त्याला प्रेमाचा जो आहे, प्रेमाविषयी त्याला ऐकायचं आहे अर्जुनाला, प्रेमाबद्दलची उत्सुकता, प्रेम काय असतं, प्रेम कसं करायचं, कसं कोणतं प्रेम सर्वात पवित्र आणि मोठं आहे, म्हणजे प्रेमाबद्दलचं त्याला ऐकायचं आहे, प्रेम संवाद त्याला ऐकायचा आहे. म्हणून तो श्रीकृष्णांना जो आहे तो विनंती करतो, तो म्हणे त्यांनी सांगितले की अरे असा भक्त जे आहे ते मला मिळणार नाही की जो याच्याबद्दल प्रेमाबद्दल ऐकेल. तर भक्त कसे असतात तर म्हणे ते आपलं काहीतरी त्यांना हवं असतं, पण अर्जुन तसा नाही. तो म्हणे भक्तच आहे, भक्ताला काय आवडणार, काय दे विल डिमांड, तर म्हणे दे विल डिमांड परमेश्वर, ईश्वरच त्यांना हवा असणार. म्हणून त्यांनी लिहिलंय की देहे देहभूतां वरम, देहभृतां वरम म्हणजे देहधाऱ्यांमध्ये हे श्रेष्ठ अर्जुन. पुढे त्यांनी म्हटलंय की पुरुषाच्छादी दैवतम म्हणजे पुरुष अर्थात हिरण्यगर्भ अर्थात ब्रह्मदेव हे आदिदेव आहे. म्हणजे तर काय आहे की सृष्टीमध्ये
निर्माण जेव्हा झाली तर कोणी निर्माण केली? तर म्हणजे ब्रह्मदेवाने निर्माण केली. आपल्या आपल्या अभ्यासामध्ये असं सुद्धा येतं की ओंकारापासून सृष्टी निर्माण झाली. सर्वप्रथम ओंकाराचा नाद झाला आणि मग सृष्टी निर्माण झाली. त्याचा अर्थ काय होतो की म्हणजे ओंकार जे आहे ते तिथून सुरुवात झाली. म्हणजे हे पुरुषच आदिदैवतम, तर हे आदिदेव आहे. कोण? ओंकार स्वरूप हिरण्यगर्भ हे आदिदेव आहे सृष्टीमध्ये. मग इंडिव्हिज्युअल लेवलला काय आहे? तर म्हणजे इंडिव्हिज्युअलला जीव आहे. जीवामध्ये आमच्यामध्ये जे हे आहे जीवत्व आहे. जीव ब्रह्मेवन अपरा, म्हणजे या जीवामध्ये कसं आहे, जड आणि चेतन याचं मिश्रण आहे. आणि जड आणि चेतनचं जे मिश्रण आहे अंतःकरणामध्ये जे आहे, जेव्हा परमेश्वराचा रिफ्लेक्शन होतं आणि त्या ठिकाणी चिदाभास उत्पन्न होता. हे शब्द थोडेसे लक्षात ठेवायला हवे. चिदाभास म्हणजे काय? की परमेश्वराचं अंतःकरणामध्ये प्रतिबिंब पडतो, त्याला चिदाभास म्हणतात. आणि मग तिथे काय होतं? तिथे जड चेतनाचा संयोग होतो आणि त्याला ते जीव म्हणतात. तर असं जीव या ठिकाणी जो आहे त्यालाही काय म्हणतात? ते आदिदेव म्हणतात. त्याच्यानंतर जेव्हा मी ब्रह्मदेव, शंकर, विष्णू, देवी, गणपती हे सर्व म्हटलं, हे सुद्धा आदिदेव देवता जे आहे ते सुद्धा आदिदेवतामध्येच येतात. तर पुरुषाच्या दैवतम म्हणजे जे आहे ते पुरुष, अर्थात हिरण्यगर्भ, ब्रह्मदेव, आदिदेव हे सर्व आहेत. आणि आदि यज्ञो हमेव मात्र, आणि या देहात अंतर्यामी रूपाने मीच अधियज्ञ आहे. आता काय, जेव्हा आपण असं म्हटलं की आदिदेव जीव सुद्धा आहे, पण त्याच्यामध्ये परमेश्वर कसा आहे? तर म्हणजे हृदयस्थ परमेश्वर. जो परमेश्वर आहे तो कसा आहे? तर म्हणजे आदियज्ञ साक्षीभाव जो आहे जीवामध्ये, तो कसा आहे? तर म्हणजे तो साक्षीभाव जो आहे तो अधियज्ञ त्याला त्यांनी म्हटलेला आहे. तर अधिभूतम क्षरोभाव म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्या पंचमहाभूतापासून तयार झालेला सर्व सृष्टीला त्यांनी काय म्हटलंय? अधिभूत म्हटलेलं आहे. आणि पुरुषाच्या दैवतम, आदिदैवत कुणाला म्हटलंय? तर म्हणे ब्रह्मदेवाचं हे वाचक आहे. आणि सृष्टी निर्माणच्या आरंभीला ब्रह्मदेवानी हे सर्व निर्माण केलं. त्याच्या संकल्पानी एकोहम बहुश्याम, म्हणजे त्यांनी स्वतःचा त्याग केला, स्वतःचं विसर्जन केलं बीजाचं, आणि ही सृष्टी निर्माण केली. आणि म्हणून त्याला त्यांनी आदिदैवत असं म्हटलेलं आहे. आणि आदियज्ञ होय मात्र म्हणजे जितके देहधाऱ्यामध्ये जितके काही देहधारी आहे त्याच्यामध्ये अधियज्ञ मीच आहे. याचा अर्थ काय झाला? की मनुष्य शरीरामध्ये अंतर्यामी रूपाने मीच आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. आपण म्हणतो ना हृदयाचं परमेश्वर, आपण म्हणतो ना की प्रत्येकाच्या अंतःकरणात परमेश्वर आहे. म्हणजे भगवंतानी गीतेमध्ये असं सांगितलंय ना, हृदय सर्वस्व विष्टता, किंवा सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्टो, म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये मी आहेच. किंवा ईश्वर सर्वभूताम भूतानाम हृदयेश्वर अर्जुन तिष्ठती, म्हणजे सर्व भूतांमध्ये ईश्वर जो आहे तो त्या ठिकाणी आहेच. अंतर्यामी रूपाने सर्वांच्या हृदयामध्ये परमेश्वर विद्यमान आहे असं म्हटलं आहे. तर याला जे आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे? त्याला जे आहे ते अधिदेव त्याला म्हटलेलं आहे सुद्धा. म्हणजे काय होतं की प्रत्येक शरीरामध्ये प्रत्येक प्राणी ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी नियंत्रण करणारा कोणीतरी आहेच. आपण म्हणतो तो परमेश्वरच आहे. जो मला चांगल्या मार्गाला मी गेलो, वाईट मार्गाला मी गेलो, काही पण मी कर्म केलं तर कर्माचं जे आहे ते कंट्रोल कशापासून होतो, मॉनिटरिंग कशापासून होतो, तो म्हणजे हृदयस्थ परमेश्वर असं म्हणतात. तर हे सर्व जे भगवंताचं स्वरूप सांगितलं, ब्रह्म सांगितलं, अध्यात्म सांगितलं, अधिभूत सांगितलं, अधिदैव सांगितलं, अधियज्ञ सांगितलं, तर हे कसं आहे? तर म्हणे या वर्णन कशा प्रकारचं आहे? तर म्हणे समजा एक पाणी आहे, पाण्याचा परमाणू आहे, आणि त्या पाण्याची झाली वाफ, आणि वाफ झाल्यानंतर तो झाला ढग, ढगानंतर त्याच्यामध्ये पावसाची क्रिया, मग तो थेंब आला बाहेर, किंवा गाळा रूपाने ज्याला आपण बर्फ म्हणतो, बर्फ रूपाने आपल्याला नंतर जो खूप थंडी झाली तर बर्फ रूपाने जो झाला, ते सर्व वेगवेगळं आहे. म्हणजे वाफ झाली, ढग झाला, पावसाची क्रिया झाली, थेंब झाला, बर्फ झाला, हे सर्व वेगवेगळं आहे. पण आहे काय वास्तविक? सर्व एकच आहे. पाण्याचाच परमाणू सर्व दूर आहे. त्याचप्रमाणे एकच परमात्म तत्व, ब्रह्म म्हणा, अध्यात्म म्हणा, कर्म म्हणा, आदिभूत म्हणा, आदिदैव म्हणा, आदियज्ञ म्हणा,
हे असं भिन्न भिन्न आपल्याला वाटतं वेगवेगळं आहे म्हणून, पण तत्वता काय आहे तर म्हणजे तत्वता जो आहे तो एकच आहे. म्हणजे 7व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं समग्रम. 7व्या अध्यायामध्ये समग्रम असं लिहिलेलं आहे. समग्रम म्हणजे तो फार महत्वाचा खरं म्हणजे श्लोक आहे या ठिकाणी. आपण पाहूया त्या श्लोकाला, कारण की तो लक्षात ठेवायला हवा आपल्याला. तो श्लोक 7व्या अध्यायाचा पहिला श्लोक जो आपल्याला सांगतो की मया सक्त मना पार्थ योगम युंजन मदाश्रया असंशयम समग्रम मा यथा न्यासोची तशृणु. ते म्हणतात की आसक्त मनाचा, हे अर्जुन तू आसक्त मनाचा माझ्या आश्रित होऊन योगाचा अभ्यास कर आणि माझ्या समग्र रूपाला मग तू जाणशील आणि ते मी तुला सांगेन. म्हणजे त्यांनी काय सांगितलं या ठिकाणी की एक तर जे आहे ते तू मला आसक्त माझ्यामध्ये हो, भगवंतामध्ये आसक्त हो, एक हे म्हटलं. आणि काय कर की माझ्या समग्र रूपाला जे आहे तू जाणू शकशील असं मी तुला सांगेन, ते तू ऐक माझ्याकडून. तर आपल्याला सुद्धा या ठिकाणी काय करायचं की भगवंताचं समग्र रूप काय आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, की भगवंत सर्वदूर भगवंत कशा प्रकारे आहे. आणि त्याच्याकरता हे सर्व आपल्याला अभ्यास, हे सर्व कन्सेप्ट त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला कामास येतील जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा. तर परमात्म्याचं जसं दोन भेद सांगितले त्यांनी की काय परमात्म्याचे दोन भेद, तर म्हणे ब्रह्म आहे आणि आदियज्ञ आहे. म्हणजे ब्रह्म म्हणजे काय, निर्गुण, आणि आदियज्ञ म्हणजे प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे, तर तो काय सगुण झाला. त्याच्यानंतर जीवाचे दोन भेद सांगितले, अध्यात्म आणि आदिदैव. अध्यात्म म्हणजे काय की सामान्य जीव जो बद्ध आहे, परमेश्वर त्याच्यामध्ये आहे, तो जीव आहे, तो जीवात्मा आपण ज्याला म्हणतो, की आत्मतत्व त्याच्यामध्ये आहे. आणि दुसरं काय आहे तर म्हणजे जे आहे ते आदिदैव, म्हणजे कारक पुरुष जे मुक्त आहे. आदिदैव का म्हटलं त्यांनी की जो आत्मतत्व त्याच्यामध्ये आहे. जेव्हा आपल्याला त्या ठिकाणी काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे सर्व वेगळे होतील त्या जीवात्म्यामध्ये, तर जे काही राहतो त्याला ते आदिदैव म्हणतात. साक्षी भाव ज्याला आपण म्हणतो, तर तेही जीवाशीच संबंध आहे त्याचा. आणि संसाराचे दोन भेद आहे की आधिभूत म्हणजे सर्व पंचमहाभूत झाले, आणि कर्म म्हणजे सृष्टी निर्मिती झाली. ते अशा प्रकारे जे आहे ते ब्रह्म, अध्यात्म, कर्म, आदियज्ञ, आदिदेव, आदिभूत, हे सर्व शब्द आपल्याला या ठिकाणी थोडेसे आता आणखीन एकदम समजणार नाही असं मला म्हणजे अंदाज आहे त्या गोष्टीचा. तरी पण जे आहे ते आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायला हवं की हे सर्वच शब्द जे आहे ते परमेश्वराचंच वेगवेगळं रूप त्या ठिकाणी आपल्याला दाखवतात. तर काही विचार या ठिकाणी काही रेफरन्सेस मांडलेले आहे भगवद्गीतेचे. कशा प्रकारे की मया तदभिन्नं सर्वम, म्हणजे मी संपूर्ण संसारात परमात्मा व्याप्त आहे, किंवा येन सर्वमिदं ततं, हे सर्वांमध्ये काय आहे की म्हणजे परमेश्वरच आहे. किंवा मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा एव, जे होतं ना की म्हणजे सर्वदूर एखाद्या माळेमध्ये काय म्हणे मीच आहे, आणखीन काही नाहीये. आणि वासुदेव सर्वमिती, हेही आपण श्लोक पाहिलेला आहे. तर अशा प्रकारचं आपल्याला पुष्कळ ठिकाणी भगवद्गीतेमध्ये ह्याचे रेफरन्सेस मिळतील जेव्हा आपण हे पाहतो की हे काय या ठिकाणी सांगत आहे म्हणून. आता आपण काय करणार आहोत की आपण ज्ञानेश्वर महाराजांनी याच्याबद्दलचं काय, ह्या चौथ्या अध्यायाचं, चौथ्या श्लोकाचं काय विवेचन केलं आहे ते आपण पाहणार आहोत. आणि चौथ्या श्लोकाचं विवेचन जे आहे ते इथून सुरू होतं. 30वा ओवी आहे ही 8व्या अध्यायामध्ये, ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायामध्ये 30व्या ओवीपासून त्याचं वर्णन सुरू होतं. चौथ्या श्लोकाचं आदिभूतम क्षरोभावम पुरुषादिदैवतम अधियज्ञो हमेवात्र देहे देहभृतां वर, हा चौथा श्लोक आहे. आणि ह्या चौथ्या श्लोकाबद्दलचं विवेचन ज्ञानेश्वर महाराजांनी जवळजवळ 30 ते 58 म्हणजे जे आहे ते 28 ओव्यांमध्ये केलेलं आहे. आणि त्या 28 ओव्यांबद्दल आपण पाहू सुरू करणार आहोत. जितकं काही आपलं होईल त्याप्रमाणे पाहू आपण पुढे चालू. आणि अधिभूतम क्षरो भाव याचा पुरुषादी दैवतम म्हणजे सर्वांच्या शरीरात राहणारा पुरुष
तो आदिदैवत आहे. म्हणजे हे देवातील तत्व आहे. आणि अधियज्ञो हमेव मात्र देह देहभृतांवरम, म्हणजे हे देह धारण करणारा श्रेष्ठ असा हा अर्जुन या देहात अधियज्ञ, म्हणजे अधियज्ञ कोण आहे तर म्हणे अधियज्ञ अभिमानी देवता मीच आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, आता अधिभूत जे म्हणिपे तेही सांगो संक्षेपे, तरी होय आणि हारपे अभरायचे. आता अधिभूत कशाला म्हणतात, पंचमहाभूताचा कडे आपण जातो आहोत, आकाश तत्व आपल्याला माहिती आहे. तर ते म्हणतात की अधिभूत काय म्हणतात म्हणजे जर ढग उत्पन्न होतात आणि जातात आणि ढग उत्पन्न होऊन ते सूर्याला लपवतात, तर त्याचप्रमाणे जे आहे ते अधिभूताबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे की म्हणजे जे इंद्रिय गोचर असतं, जे स्थूल असतं त्याला आपण पाहतो, ढगांना पाहतो, पण सूर्य जेव्हा झाकला असतो त्यावेळेस आपल्याला सूर्य दिसत नाही. पण ही अशी अस्थिरता आहे, कशाची, ढगाची अस्थिरता आहे. तर अभ्र येतो व क्षणात वितळून जातो असं त्यांनी सांगितलंय त्या ठिकाणी. असं जो आहे अस्थिरतेचा काय दिलाय, दृष्टांत दिलाय, हा अस्थिरतेचा दृष्टांत आहे. तैसे असतेपणा आहाच नाही होई जे हे साच, जया ते रूपा आणि ती पाच पाच मिळवून या. तसे असतेपणा वरवरचे, म्हणजे आता ही सृष्टी कशी आहे दिसते ती आपल्याला खरी वाटते, याच्याशिवाय आमचं काही चालत नाही, ही सर्व काही सृष्टी आमची आहे, तर ते म्हणतात की असे हे जे असतेपणा ते वरवरच आहे. तैसे असतेपणा आहाच म्हणजे तसे तैसे असतेपणा वरवरचे, नाही होई जे हे साचे, हे काही खरोखरच नाहीये. साचे म्हणजे खरोखर असतेपणा हा उगीच वरवरचा दिसतो असं म्हणायचंय त्यांना. पण न होणे हे त्याचे खरे स्वरूप आहे. म्हणजे सृष्टी निर्माण झालीच नाही किंवा जग जे आहे ते अगाज एका झालेच नाही, त्याची वार्ता पुस्तुसी काही समर्थ रामदास म्हणतात. ते सृष्टी कशा प्रकारचं त्यांनी सांगितलं, अजातवाद, म्हणजे झालेलंच नाहीये असं. तर नाही होई जे हे साच, म्हणजे झालेलंच नाहीये, जया ते रूपा आणि ती पाच पाच मिळून या. म्हणजे पंचमहाभूत जे आहे ते पंचमहाभूत हे मिळून हे रूप आपल्या समोर आणलेलं आहे. पण ते रूप खरं नाहीये. कसं तर म्हणे वांद्रीची आली एका कैची जन्मपत्रिका, म्हणजे जर वांझच आहे तर त्याला मुलगा कुठून होणार, आणि त्या मुलाचे जे आहे ते पत्रिका कुठून असणार. किंवा नवी निळी भूमिका, आकाश जर निळं असेल तर ते कशा प्रकारचं आहे, ते खरं आहे का. किंवा नंतर त्यांनी मृगजळाचं उदाहरण दिलंय त्या ठिकाणी, की मृगजळ सुद्धा ते खरं आहे का. तर तसंच हे सर्व पंचमहाभूत जे आहे ते एकट्ठे झाले आणि आपल्या समोर ही सृष्टी निर्माण झाली, चराचर सृष्टी निर्माण झाली. आणि ज्याची उत्पत्ती झाली त्याचा लय पण आहे, उत्पत्ती स्थिती लय, हे ते कसं आहे तर म्हणजे हे जे आहे हे खरोखर तसं आहे का, याचा विचार करायला हवा. भूताते अधिकरुणी असे आणि भूत संयोगे तीर दिसे, जे वियोग वेळे भ्रंशे नामरूपात म्हणजे पंचमहाभूताच्या आश्रयाने जे असतं त्या पंचमहाभूताच्या संयोगानं जे आहे ते काय होतं तर म्हणजे ही सृष्टी निर्माण होते आणि ही सृष्टी आपल्याला दृष्टीस पडते. पण पंचमहाभूताचा वियोग झाला की ती लय पावते. म्हणजे जे आहे ते नामरूप जे आम्हाला दिसतं आहे ते नामरूप सर्व जाणार आहे. माझे नाव माझे रूप एक दिवस ते जाणार आहे, प्रत्येकाचं ते जाणार आहे. त्यामुळे वियोग वेळे भ्रंशे नामरूपाधिको. तर असं याचं काय आहे की आपल्याला जितकी काही लहान मोठी दृश्य वस्तू आहे ही पंचभूतात्मक आहे, पंचमहाभूताच्या आधारावरच आहे. त्याचा संयोग झाला की ती दिसते आणि त्यांचा वियोग झाला की नामरूप नष्ट होतं. तया ते अधिभूत म्हणजे मग अधिदैवत पुरुष जाणीचे, जेणे प्रकृतीचे भोगीचे उपार्जले. म्हणजे याला अधिभूत म्हणायचं. आणि मग आता त्यांनी पुढे सांगितलंय की अधिदैवत काय म्हणतात त्याला, म्हणजे ज्याने प्रकृतीची भोगावे, म्हणजे जे मिळवलेलं आहे प्रकृतीकडून त्यांनी ते भोगतो तो. आणि आता अधिदैवत म्हणजे काय की प्रकृतीने उत्पन्न केलेल्या व मिळवलेल्या भोगांचा भोग घेतो. म्हणजे आपल्या देहामध्ये जो भोग घेणारा आहे जीव, त्याच्याबद्दलचं वर्णन करतात ते, त्याला त्यांनी अधिदेव म्हटलेलं आहे. की अधिदेव म्हणजे या पाचच्या प्रश्नाचं, म्हणजे त्याचं जे अधिदेवाचं उत्तर या ठिकाणी सुरू करतात की अधिदेव म्हणजे काय. तर म्हणजे ह्याला पुरुष म्हटलेलं आहे त्यांनी.
आणि त्याची लक्षणे या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि ती लक्षणं कशी आहे, हे पुरुष जो आहे तो म्हणजे स्त्री आणि पुरुष कोणाकरताही तो पुरुष लागू होतो. कारण की ते कसं आहे की चेतन अचेतनाचा संयोग आहे. चेतन तत्वालाच त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, जे अचेतना बरोबर आहे. पुरुष काय करतो तर म्हणजे प्रकृतीने जे संपादन केलेले भोग आहे ते भोगतो. तर हा असा जो जीव जो आहे तो काय करतो तो म्हणे प्रकृतीचे भोगीचे, म्हणजे आदिदेव पुरुषाचा विशेष विचार पुढच्या ओव्यांमध्ये सुद्धा आलेला आहे. आणखीन तो आपण पाहू. आपल्याला ह्या ठिकाणी फक्त हेच पाहिलं आपण की हा जीव, हा पुरुष चैतन्य तत्व हे भोगा हे भोगत एक हे, आणि जे आहे ते त्याचा आणखीन विचार पुढचा या ठिकाणी आलेला आहे. पुढे काय पुढचा विचार तर म्हणे जे जे चेतनेचा चक्षु, जो इंद्रिय देशीचा अध्यक्षु, जो देहात्मानी वृक्षु संकल्प विहंगमाचा, जो इंद्रिय रूप देहाचा स्वामी अधिपती आहे आणि शरीराच्या अंतकाली संकल्प रूप पक्षी याचा विसावा घेण्याचा वृक्ष आहे. आपण म्हणतो ना की भाई चेतनेचा चक्षु म्हणजे प्रकाशक कोण इंद्रिया आपल्या देहामध्ये, इंद्रियांचा प्रकाशक कोण आहे तर तो म्हणे हा अधिदेव आहे. इंद्रियाचा प्रकाशक जो साक्षी आहे. म्हणजे देह संपला की जे उरतं ते काय उरतं तर म्हणजे सूक्ष्म देह उरतो. त्या ठिकाणी वासनात्मक देह जो आहे तो उरतो. पण या देहाला प्रकाशक कोण आहे, देहाचा स्वामी कोण आहे, अधिपती येतोय. काहीतरी इथेही थोडं डिस्टर्बन्स आता झालाय येतोय मला वाटतं. येतोय आता येतोय. येतोय ना? का मध्ये गेला होता का आवाज? जस्ट एक 2-4 सेकंदासाठी. तरी आता मी असं समजतो की आवाज येतो आहे. आणि आपण ज्या ओवीवर होतो की 34 नंबर, त्याला बोलून नाही पाहून, जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रिय देशीचा अध्यक्षु, जो देहांत मानी वृक्षु संकल्प विहंगमाचा, म्हणजे हा जीव काय तर म्हणजे हा इंद्रियांचा नियामक आहे. आदिदेव जो आहे, चेतन स्वरूप जो आहे तो कसा आहे म्हणजे तो इंद्रियाचा नियामक आहे. जसं त्यांनी असं दिलेलं आहे या ठिकाणी की जसं काय होतं की देह म्हटलं म्हणजे जन्ममृत्यू हा येतो. संध्याकाळी काय होतं डॉक्टर साहेब परत हँग झालाय. बहुतेक इंटरनेटचा काहीतरी प्रॉब्लेम असावा तिथे. मला वाटतं त्यांचं पण म्यूट येतोय त्यांचा माईक पण दुसऱ्या हो, फोनवर माईक आहे, म्यूट बोलताय. आहे. आणि नाही नाही, एक मिनिट, मी त्यांना फोन करतो. एक्झिट झालेत ते, हां हां. परत रिजॉईन होतील बहुतेक ते. ओके ओके. डॉक्टर साहेब बाहेर आहेत का? हा, ते आता, चुकून एक्झिट झाले असतील बहुतेक. ओके. लॉग इन करतील ते. मी फोनही करतो एकीकडे त्यांना. तर ते ह्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे की जो बुद्धीचा प्रकाशक आहे, जो इंद्रियाच्या देहाचा स्वामी आहे, इंद्रियांचा स्वामी आहे, जो अधिपती आहे, हा काय करतो तो म्हणे हा संकल्प रूप पक्षी याचा विसावा घेण्याचा वृक्ष आहे. यांनी काय सांगितलं या ठिकाणी की जेव्हा देह पडतो त्यावेळेस जो आहे तो हे जे सूक्ष्म शरीर आहे हे वृक्ष म्हणून म्हटलेलं आहे त्याला, की ह्या वृक्षावर हा पक्षी राहतो. कोणता पक्षी राहतो? संकल्प रूपी पक्षी राहतो. वासनात्मक पक्षी या वृक्षावर राहतो. ते आपण पाहिलं ना उपनिषदामध्ये पाहतो की द्वा सुपर्णा सुजया सखाया
की म्हणजे जे दोन पक्षी एकाच झाडावर आहे, एक पाहणारा आहे आणि एक भोगतो. करणारा आणि भोगणारा एक आहे आणि पाहणारा एक आहे. तर तसंच या ठिकाणी जो आहे, जो करणारा भोगणारा जो आहे, जो म्हणजे संकल्परूप जो जीव आहे तो या वृक्षावर त्या ठिकाणी राहतो. आणि त्यांनी उदाहरण पुढे दिलेलं आहे की सूक्ष्म कारण देह जे आहे ते मरण झाल्यानंतर नष्ट होत नाही. सूक्ष्म आणि कारण देह ते जे आहे ते त्याच ठिकाणी राहतात आणि त्यांचे जसे वासना असतील त्याप्रमाणे, आता आपल्या सर्वांना माहिती आहे की त्याप्रमाणे जे आहे ते पुढचा जीव त्यांना येतो. जो परमात्माची परी दुसरा जे अहंकार निद्रा निजसुरा म्हणून स्वप्नाची या वोर बारा संतोषे तेणे. आता यांनी काय म्हटलंय की खरं म्हणजे काय की जो आपलं स्फुरण आहे, अहम हे जे स्फुरण आहे हे खरं म्हणजे परमात्मा स्वरूपच आहे. पण हे अहम स्फुरण जेव्हा परमात्मा स्वरूपाला विसरतो तर त्यावेळेस तो जीव होतो. आणि जेव्हा परमात्मा स्वरूपाला त्याची आठवण होते या अहमला, मग तो अहम विरतो आणि तेच परमात्मा स्वरूप असतं. तर खरं म्हणजे काय की हा परमात्माची परी दुसरा, म्हणजे हा परमात्माच आहे. अहम स्वरूप जे स्फुरण आहे ते परमात्माच आहे. आणि जे अहंकार निद्रा निजसुरा म्हणजे काय की हा वेगळा का झाला, तर म्हणे याला झोप आली, अज्ञान झालं, मी कोण हा तो त्या ठिकाणी विसरला, त्याला त्या ठिकाणी द्वैताभास झाला आणि मग तो ह्या स्वप्नामध्ये आला. म्हणून स्वप्नाची बोरबारा, म्हणजे हा जो संसाराचा व्यवहार आहे हे त्याच्याकरता काय तर म्हणे हा स्वप्न आहे. आणि हा कसा जागृती स्वप्न सुषुप्ती याच्यामध्ये जात येत राहतो हा जीव जो आहे तो. तर आणि तो त्या ठिकाणी संतोष पण पावतो आणि कष्टी पण होतो. जगी सर्व सुखी असा कोण आहे हे पण आहे, तरी पण जे आहे ते आम्ही जे आहे ते संतोष पण आम्हाला मिळतो या ठिकाणी आणि आम्हाला हे संसार सोडायची इच्छा होत नाही. पण हे काय खरं म्हणजे जो ह्या ठिकाणी एक्सपिरियन्स करणारा आहे हा सुद्धा खऱ्या रूपाने परमात्माच आहे असं त्यांना या ठिकाणी म्हटलं आहे. आणि यालाच त्यांनी 15व्या अध्यायामध्ये क्षरपुरुष म्हटलेलं आहे. म्हणजे 15व्या अध्यायात याच क्षरपुरुष म्हटलेलं आहे की आत्मा विस्मृतीची करी निद्रा जेथे, म्हणजे आत्मस्वरूप जे आहे ते स्वतःच निद्रा करू लागलं की ते विसरूनच गेलं, म्हणजे की हा कोण आहे म्हणून आत्मविस्मृतीलाच निद्रा म्हटलेलं आहे. जो विसरला त्यालाच निद्रा म्हटलेला आहे. म्हणजे अविद्या अज्ञान माया अहंकार हे तिचं कारण आहे. अहंकारा म्हणजे विसरणं हे कारण आहे आणि अविद्या अज्ञान माया अहंकार हे सर्व शब्द एका अर्थानेच आलेले आहेत त्या ठिकाणी. तर जसं राजाला जर निद्रा लागली तर राजेपणाची त्याला विस्मृती होते, त्याचप्रमाणे ह्यालाही जे आहे ते निद्रा लागली म्हणजे काय झालं, आत्मस्वरूपाचं विस्मरण झालं. तर जीव येणे नावे जयाते आळवी जे स्वभावे ते आदिदैवत जाणावे पंचायतनीचे, म्हणजे जीव या नामानेच त्याला स्वभावता हाक मारतात याला आदिदैवला अधिदेवाला. आणि त्याला पंचमहाभूत शरीरारूपी घरातील आदिदेव समजावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते आदिदैवत जाणावे पंचायतनीचे, पंचायतनी म्हणजे पंचमहाभूत. मग पंचमहाभूताचा आदिदेव काय आहे तर म्हणजे हा जीव आहे. असं सांगतात की वेदांत शास्त्रामध्ये 6 पदार्थ अनादी मानलेले. कोणकोणते म्हणे, एक जीव आहे तो अनादी आहे, ईश्वर आहे तो अनादी आहे, म्हणजे कोणता ईश्वर, माया विशिष्ट ईश्वर. शुद्ध चैतन्य अनादी आहे. जीव ईश्वराचा भेद, अविद्या व चैतन्याचा अध्यात्मिक संबंध, हे सर्व कसं आहे तर म्हणजे हे सर्व जे आहे ते स्वभावता अनादी आहे. आता आपल्याला सर्व एकदम लक्षात राहणार नाही, पण एवढं तरी लक्षात राहावं की जीव अनादी का म्हटलं या ठिकाणी, कारण की तो परत परत जो वासनात्मक देह आहे तो परत परत जे आहे ते जन्म घेत राहतो, म्हणून त्याला त्यांनी अनादी म्हटलेलं आहे. जीव येणे नावे जयाते आळवी जे स्वभावे ते अधिदेवत जाणावे पंचायतनीचे, हे झालं. याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की भगवान म्हणतात 100 नंबरी सोन्यात हिणकस धातू मिसळला असता त्याचा मूळचा कस कमी होतो. तत्व शुद्ध जो मी मायेने आवृत्त केला जातो तिथे अज्ञानाचा विभाग. सोन्यामध्ये जर आम्ही काही हे मिसळलं शुद्ध, तर ते शुद्ध सोनं ते कमी होतं. तर तसंच या ठिकाणी जीवात्मा सुद्धा अशाच प्रकारचं आहे. त्याला काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आहे, म्हणून ते जे आहे त्याचं ज्ञान म्हणजे अज्ञान त्याचं असतं त्या ठिकाणी. म्हणजे एक प्रकारे सोन्यामध्ये काहीतरी अशुद्धी मिळवणं आहे असं त्याचा अर्थ त्यांनी केला आहे.
आता येची शरीर ग्रामी, जो शरीर भावा ते उपशमी, तो अधियज्ञ येथगामी पंडुकुमारा. तर हे 37वी ही ओवी आहे. याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की शरीर भावाला देहा, मी देह आहे, हा जो शरीर रूपी गाव हे मीच आहे, हे जो नाहीसे करतो त्याला ते काय म्हणतात, त्याला ते ह्या शरीरातील अधियज्ञ म्हणतात. आणि तो अधियज्ञ म्हणजे परमेश्वरच आहे. म्हणजे एका व्यक्तीच्या वास्तव्यास गाव म्हणत नाही, ग्राम म्हणजे समुदाय असतो. तसं शरीर सुद्धा काय आहे, हे ग्राम आहे का, म्हणजे हे म्हणजे 24 तत्वांनी भरलेलं आहे, 24 तत्वांनी बनलेलं आहे. मग 24 तत्वांनी जर बनलेलं आहे तर म्हणून मग त्याला कुटुंब घर वस्तीचे असं म्हटलेलं आहे. हे 24वी तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे तुटे बंद मोक्षाचे गुथांडे येतो. जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे असं सर्व दूर म्हटलं जातं. तर शरीर भाव जो आहे, शरीरात राहून शरीर भाव जो आहे, मी अहंता आहे, ममता आहे, विकार आहे, सुखदुःख आहे, जन्म मरण आहे, हे सर्व कसं आहे तर म्हणे हे सर्व आपल्याला जे आहे ते सर्व निर्माण करतात. भय, शोक, ममता हे सर्व निर्माण करतात या ठिकाणी, हर्ष, भय, क्रोध वगैरे. तर म्हणून त्यांनी काय म्हटलं या ठिकाणी की शरीर भावाला या शरीरारूपी गावात जो आहे तो देहबुद्धी जो नाहीशी करतो, तो जो आहे तो अर्जुना कोण नाहीशी करतो, म्हणजे परमेश्वराची ओळख ही देहबुद्धी नाहीशी करतो. येर आदि दैवाधिभूत तेही मीची किर समस्त, परी पंधरे किडाळा मिळत ते काय ताके नव्हे. म्हणजे आदिदेव आदिभूत हे सर्व खरोखरच मीच आहे, परंतु असंच होण्यास जसं जे आहे ते, जरी एक अशुद्धता मिळवली तरी सोनं अशुद्ध नाही होत. सोन्यामध्ये जरी अशुद्धता मिळवली तरी अशुद्धता वेगळीच राहते, कारण त्याला जर आपण गरम केलं तर परत ते वेगवेगळं होत जाईल. याचा अर्थ झाला की ते मिक्सअप नाही. तसंच आदिदैव आहे, आदिभूत आहे, सर्व मीच आहे. म्हणजे याच्यामध्ये जरी आणखीन काही मिळवलं गेलं, शुद्ध सुवर्णात हिणकस मिसळलं गेलं तर कस कमी होत नाही. तसंच जे आहे परब्रह्म परमेश्वराचं स्वरूप कसं आहे, म्हणे परब्रह्म परमेश्वराचं स्वरूप माझ्याकडे सोन्यासारखं शुद्ध आहे. असं वेगळेपणा निर्माण त्या ठिकाणी होत नाही. तरी ते पंधरेपण न मिळे, पण सोन्याचं उत्तमपणा मळत नाही. आणि किडाळा चियाही अंशा न मिळे, परी जव असे तया ते निमेळे, तव साखेची म्हणजे तद्रूप होत, ते तद्रूप होत नाही. म्हणजे जीव ब्रह्मेवना अपरा, जीवच जो आहे तो ब्रह्मस्वरूप आहे. याच्यामध्ये एक हे झालं की जितका काही आपल्याला काम, क्रोध, लोभ, मत्सर आहे हे जरी त्या ठिकाणी असले तरी ते त्याच्यामध्ये मिळत नाही, उत्तमपणा मिळत नाही. परमात्म तत्व जे आहे ते तसंच राहतं, सोन्याचं मूळ कस जात नाही असं त्याला म्हणायचं. तैसे आदिभूतादी आघवे, हे अविद्येचे नि पालवे, झाकले तव मानावे वेगळे ऐसे. म्हणजे सर्व आदिभूतादी तत्व सर्व जे आहे हे अविद्येच्या पदरात झाकलेले आहे. म्हणजे जसं सूर्याला जर झाकलं गेलं ढगानी तर सूर्याला त्याच्यात काय फरक पडतो, तसंच परब्रह्म परमेश्वर स्वरूप जे आहे हे सृष्टीनी झाकलं गेलेलं आहे. आमच्या देहानी हे झाकले गेलेलं आहे. 24 तत्व देहामध्ये आहेत आणि ते झाकलेलं गेलेलं आहे. तर म्हणजे त्याच्यामुळे काही फरक पडतो का, तर म्हणजे झाकले तव मानावे, झाकल्यासारखंच आहे ते, त्याला तुम्ही वेगळंच समजा, असं ते जे आहे ते त्याचं तत्व विचार आहे. त्याची अविद्येची जवनिक फिटे, म्हणजे हा अविद्येचा पडदा जेव्हा फिटतो, जेव्हा जातो आणि भेदभावाची अंतर तुटे, म्हणजे काय होईल की अविद्या जेव्हा जाईल तेव्हा कळेल की बा मी हाच आहे म्हणून. त्यावेळेस काय होईल तर म्हणे मग म्हणू एक होऊनी जरी आटे तरी दोन काय होते, म्हणजे द्वैत भाव त्या ठिकाणी संपुष्टात येईल. आणि मग आपण जे आहे ते काय होऊ म्हणे परमेश्वरच म्हणून होऊ. पण ते असं विचारतात की पहिले दोन होते का, नाही, पहिले दोन कुठे होते, ते होतं एकच. ते फक्त जसं ढगामुळे सूर्य झाकला गेला तसंच आमच्या आत्मविस्मृतीमुळे मी आत्मा आहे हा भाव झाकला गेला. तर कल्पित भेद मुळातील ऐक्याचा बात करत नाही. आणि नंतर त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. काय दिलंय म्हणे, पै कैशाचा गुंडाळा वरी ठेवील स्फटिक शिळा, ते जो पाहिजे डोळा तो भेदली गमती. 42, 43, 44 हे तिन्ही एका ह्याच्यात घेतलेला आहे. आणि त्यांनी त्याचा अर्थ जो केलेला आहे तो असा आहे की समजा एखादा केसाचा गुंडाळा आहे
त्याच्यावर एक स्फटिकाची शिळा ठेवली तर त्याला वरतून जर पाहिलं तर असं वाटेल बा की बा हे जे आहे ते ही शिळा तुटलेली आहे म्हणून. कारण ते केस जो आहे तो आपल्याला असं दिसेल त्याच्यावर स्फटिकेची शिळा ठेवली तर असं दिसेल की हा की तुटलेला आहे. पण त्या जर आपण त्याला हलवलं किंवा तो केस काढला तर परत मग जे आहे ते स्फटिक जे आहे ते पूर्ण शिळा ती राहील. तर ती शिळा मूळची अखंड अशीच होती तशीच आहे, तथापि केसाच्या संगतीने ते फुटली आहे असं वाटत होतं. त्याचा अर्थ हा झाला की आमचं अज्ञान, आमची अविद्या, ही माया, याचा संग जो आहे तो ह्या ठिकाणी आम्हाला असं दाखवतो की सर्व द्वैत भाव दाखवतो आणि खंड वेगवेगळं आहोत असं दाखवतो. आणि मग आपण 45 याच्यावर येऊ. 45 ओवीवर की तेवीची अहंभाव जाये तरी ऐक्यते आधीची आहे, ह्याची साचे जेथ होय तो अधियज्ञ मी. म्हणजे अहंकार गेला तर ऐक्य मूळच आहे, आभाळ गेलं तर सूर्य आहेच त्या ठिकाणी, वेगळं असं काहीच नाही. तर हा प्रकार जिथे घडतो म्हणजे काय की मला अज्ञान जाऊन ज्ञान आलं तर काय होईल, मी परमात्मा स्वरूप आहे हे आम्हाला अनुभव येईल. त्यालाच त्यांनी काय म्हटलंय, अधियज्ञ असं म्हटलेलं आहे. अज्ञानाने तो अहंकार येतो, ते अज्ञान ज्ञानाने नष्ट झाल्याशिवाय तो देहाहंकार जात नाही. म्हणून ज्ञाने सर्व खिलम प्राप्त, म्हणजे ज्ञानानेच जे आहे ते सर्व काही प्राप्त होतं. समर्थांनी पण म्हटलेलं आहे की काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, विचार शोधून पाहिजे. विचार, ज्ञानाचा विचार. वाऱ्यामुळे पाण्यावर निरनिराळे तरंग उत्पन्न होतात, वारा शांत झाला की तरंग जातात. तसंच याचं आहे या ठिकाणी की देहाहंकार गेला तर मग परमात्माच प्रतीत होतो असे या ठिकाणी म्हणतात या ओवीचे साहेब. देवीची अहंभाव जाये याचा अर्थ हा आहे की तरी ऐक्य ते आधीची आहे. पैगा आम्ही तुझं सकळ यज्ञ कर्मज सांगितले ते काज मनी धरून. आता हे की त्यांनी सांगितलं की जे हेतू मनात धरून कर्मापासून सर्व यज्ञ झालेले आहे असं पहिले सांगितलेलं आहे. कर्मयोगामध्ये असं आलंय की त्यांनी सर्व यज्ञाचं वर्णन केलेलं आहे. त्या यज्ञाचं वर्णन का केलं, पण त्या यज्ञांचं वर्णन यासाठी केलं की म्हणजे ज्ञानयज्ञच असा आहे की त्यांनी जे आहे ते सर्व तुमचे जे आहे ते ज्ञानयज्ञ हेच असं एक आहे की त्याच्यामुळे ते सर्व काही जाईल. सर्व काही जाईल म्हणजे कर्माचा लय ज्ञान यज्ञात होतो असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. सर्व काही कर्मजन्य जे आहे ते सर्व ज्ञानामध्ये लय होतो. तो हा सकळ जीवांचा विसावा नैष्कर्म सुखाचा ठेवा परी उघड करून पांडवा दावी असे. तसा हा ज्ञानयज्ञ काय आहे तर म्हणजे हा जीवाचा विसावा आहे, तो नैष्कर्म सुखाचा ठेवा आहे. म्हणून मी आता तो त्याच्याबद्दल तुला सांगतो आहे. तर ते असं सांगतात या ठिकाणी की जसं कस्तुरी मृग म्हणजे त्याच्या बेंबीमध्ये असते ती कस्तुरी आणि तो इकडे तिकडे शोधत राहतो, तर त्याचप्रमाणे आमचं अज्ञान जे आहे ते कसं आहे, त्यामुळे आमचं अज्ञान असल्यामुळे आम्ही जे आहे ते इकडे तिकडे त्याला शोधत राहतो. म्हणून काय करायचं तर म्हणजे त्यांनी सांगितलं या ठिकाणी की आम्ही अभ्यास करायला हवा, संत समागम करायला हवा, वासनेचा त्याग करायला हवा, प्राणांच्या स्पंदनाचा थोडासा काहीतरी अभ्यास करायला हवा, प्राणायाम, आणि अध्यात्म विद्ये ही प्राप्ती त्यामुळे होईल. आणि मग काय होईल तर म्हणजे जसं जे आहे इकडे तिकडे भटकणं आमचं जे आहे ते जाईल. पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती इंद्रियानळी प्रदीप्ती विषय द्रव्यांची आहुती देऊन या. वैराग्याबद्दल त्यांनी ह्या ठिकाणी दिलेलं आहे की म्हणजे यतमान वैराग्य ज्याला म्हणतात की आम्ही विवेक करायचा आणि त्याप्रमाणे निश्चय करायचा की सार काय असार काय, त्याला म्हणतात यतमान वैराग्य. व्यतिरेक वैराग्य म्हणजे काय की म्हणजे आमचे कोणते दोष गेलेले आहेत कोणते नाही गेलेले त्याचं चिंतन करून त्याप्रमाणे ऍक्शन घ्यायची. एकेंद्रिय वैराग्य आणखीन एक आहे की इंद्रियाची प्रवृत्तीच न होणे पण तिथे तृष्ण राहते आतमध्ये, तसं झालं पाहिजे. आणि वशिकार वैराग्य म्हणजे काय की कोणत्याही प्रकारचं जे आहे ते लौकिक विषयासंबंधी मुळीच आसक्ती नाही, तर वशिकार वैराग्य त्या ठिकाणी यायला हवं. पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती इंद्रियानळी प्रदीप्ती विषय द्रव्यांची आहुती देऊन या. म्हणजे वैराग्य रूपी काष्टाच्या पूर्ण भरीने ते असेल तर मग जो आहे तो चांगला पेट घेईल. इंद्रिय रूपी अग्नीत जे आहे ते हे विषय रूपी द्रव्यांच्या आहुती द्यायला हव्या. म्हणजे विषय जो काही आहे इंद्रियांचे विषय जे आहे ते काय करावं तर म्हणे वैराग्य रूपी याच्यामध्ये
वैराग्य रूपी काष्टाने त्याला जे आहे ते जाळून टाकावं असं म्हणतात ते या ठिकाणी. या इंद्रियाची बहिर्मुखता नष्ट करून आत्माभिमुख करून जे आहे ते ठेवावी, तोच एक अभ्यास, मुख्य अभ्यास आहे. आणि मग नंतरच्या 3 याच्यामध्ये त्यांनी काहीतरी वज्रासन दिलेलं आहे, म्हणजे त्यांनी ध्यान योग आपलं हठ योगाचे आसनाबद्दलच्या 3 ओव्या आहेत. त्या हठ योगामध्ये म्हणजे कसं बसावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. कसं त्या हठ योगाचं जे आहे ते कोणकोणते हे घ्यावे, त्यांनी लिहिलंय की वज्रासन त्याची उभी शोधून आधार मुद्रा बरवी, वेदिका रचे मांडवी शरीराच्या. वज्रासनामध्ये बसावं, असं संयम आणि निग्रही त्या ठिकाणी असावं. त्याच्यानंतर प्राण संयम करावा आणि त्याच्यानंतर जे आहे ते प्राण संयम करून ज्ञानरूपी अग्नीत ते समर्पण केल्यावर ज्ञानाचाही मग ज्ञानामध्ये लय होतो. असे वेगवेगळे त्यांनी ते दिलेले, म्हणजे हे हठ योगातच मुख्य आहे 3 जे आहे ते. आणि तया नावगा आदी यज्ञ ऐसा बोलिला जव सर्वज्ञ तव अर्जुन अतिप्राज्ञ तया पात्र. अधियज्ञ कोण आहे याच्याबद्दलच सर्व हे वर्णन आहे. म्हणजे परमेश्वरच जे आहे त्या ठिकाणी आपल्याला सर्व दूर जो आहे तो गाईड करतो. पण तो त्याला त्यांनी त्या ठिकाणी नाव जे दिलंय ते अधियज्ञ असे नाव आहे. सर्व जाणणारा श्रीकृष्ण असे ज्यावेळी म्हणाला त्यावेळी बुद्धिमान अर्जुनाच्या ते लक्षात आले. आता मी इथेच थांबतोय या ठिकाणी, कारण की उशीर होऊन राहिलेला आहे. अशा विशेष ओव्या याच्यानंतर राहिलेल्या नाहीये. जे आहे ते जवळजवळ 3-4च ओव्या आहेत. त्या आपण पुढच्या वेळेस पाहून पुढच्याकडे आपण जाऊ शकू असं मला वाटतं. तर मी इथे थांबतोय. आणि आपल्याला काहीतरी या ठिकाणी आज डिस्टर्बन्स झाला तर लक्ष ठेवूया की हे डिस्टर्बन्स जे आहे ते परत न हो म्हणून काहीतरी करूया त्याकरता. आणि आपली माफी मागतो त्याच्याबद्दल. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना वंदन. आपल्या सर्वांनाही वंदन करतो. आणि मनाच्या श्लोकातला 9वा श्लोक आज आपण इथे थांबवण्याचा प्रयत्न करूया. कदाचित 5-10 मिनिटं जास्ती लागली तर लागतील, पण श्लोक आपण आज हा पूर्ण करूया. श्लोक सगळे एकत्र म्हणूया आणि नंतर त्यावरचं राहिलेलं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करूया. त्या दृष्टीने काय मी विचार मांडतो इथे. सर्वजण श्लोक एकत्र म्हणूया. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे. गडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. घडे भोगणे पापते कर्म खोटे, आणि त्याच्या आधीचं चरण अतिस्वार्थ बुद्धीने अतिस्वार्थ बुद्धीने पापाचा हा संचयच होत असतो आणि तिथं पुण्याचा लवलेशही राहत नाही. याचं कारण असं असतं की आपल्याला प्रपंचामध्ये राहत असताना एक परिग्रहाची एक अशी सवय लागलेली असते की मिळेल ती वस्तू आपल्याकडे असावी, दिसेल ती वस्तू आपल्याकडे असावी. आपण मनात अभिलाषा त्याच्यात आपली ते निर्माण होते. मग त्याच्यावरती आपलं ममत्व जडतं आणि मूळ जे आपलं ध्येय आहे त्याच्यापासून आपण परावृत्त होत असतो. त्याचं कारण असं आहे की पुन्हा या मॉडर्न लाईफने सुद्धा आपल्याला एक आपलं माकड बनवून ठेवलेलं आहे. म्हणजे आणि त्या नादामध्ये आपल्याला आपलं जे कर्तव्य आहे मोक्ष मिळवणं त्याचा आपल्याला सपशेल विसर पडतो. अगदी भल्या भल्यांची याच्यामध्ये कुचंबणा होते. म्हणजे पण एक चांगलं उदाहरण माझ्या असं एक लक्षात आलं की एक बेळगावला शिवबाबा कामत म्हणून एक गृहस्थ होते. 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि माझ्या वाचनात आली ती. त्यांनी गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतला. अगदी वयाच्या 60ला आले असतील आणि गोंदवलेला जाऊन अनुग्रह घेतला. आणि त्यांनी असं ठरवलं की आता या जन्मात राहिलेलं प्रपंचातली कर्तव्य आपण पूर्णत्वाला आलेली आहेत सगळी, तर 13 कोटी
नामाचा संकल्प आपण पूर्ण केल्याशिवाय मरायचंच नाही, हे जग सोडायचं नाही, अशा प्रकारचा त्यांनी संकल्प केला. आणि हा संकल्प पूर्ण व्हावा, आपल्याला माहिती याच्यामध्ये पहिला अडथळा येतो तो आपल्या अवतीभोवती जे लोक असतात त्यांचा येतो, आपल्या नातेवाईकांचा येतो. मग त्यांनी काय केलं, तर जवळपास पहिले 1-2 महिने ते सर्व नातेवाईकांकडे जाऊन आले, त्यांना आपला संकल्प सांगितला आणि अत्यंत साध्या विनम्र भाषेत त्यांनी सांगितलं की आपल्याकडे जर का काही कार्य असेल किंवा काही असेल तर आम्ही येऊ शकणार नाही, कारण आमचा असा हा संकल्प आहे. आम्ही फोन सुद्धा आपला अटेंड करू शकणार नाही. तर आम्ही आता आपल्याला भेटायला आलो आहोत आणि हा संकल्प आमचा पूर्ण व्हावा अशी आमची इच्छा आहे. आम्हाला सदिच्छा हव्यात. असं अगदी कठोरपणे पण नम्र भाषेमध्ये त्यांनी सगळ्यांना सांगितलं. घरी आले. काही नाही, घरामध्ये फक्त 2 कॉट, 4 पलंगापोस, 2-3 ताटं वगैरे इतका संग्रह त्यांनी तो ठेवला आणि रोज जवळपास 8 ते 10 तास हे आपल्या जपामध्ये त्यांनी ते खर्च केले. कोणाकडे जाणं नाही, कोणाकडे येणं नाही, त्यांच्याकडे फोनही नाही. अगदी नंतर त्यांनी फोन घेतल्याचं मी ऐकलं. आणि जपामध्ये त्यांनी सगळा वेळ घालवला. पेपरही घरात येत नव्हता, टीव्ही सुद्धा घरात ठेवला नव्हता. कठीण आहे, भयंकर कठीण आहे. पण माणसाने जर का संकल्प केला ते होऊ शकतं आणि त्यांचा 13 कोटीचा जप हा पूर्ण झाला. जवळपास 20 वर्ष त्याला लागले. मी आपलं सहज हे ऐकल्यानंतर गणित मांडलं, की समजा 13 कोटी जप आपल्याला पूर्ण करायचा असेल, तर त्याचं त्रैलाशिक काय, 108 माळ्यांची माळ आहे. दिवसाला किती माळ करावी लागेल? 20 वर्षात जर का त्यांचा संकल्प पूर्ण झाला, तर त्यांनी किती वेळा जप केला असेल? तर साधारण 200 वेळा रोज त्यांनी माळ घेतली असेल जपासाठी. आणि निव्वळ जपच, दुसरं काही नाही. खाणं पिणं हे बाकीच्या वेळेत. आणि असं करता 200 वर्ष जेव्हा 200 माळा रोज जेव्हा ओढल्या जातात, तेव्हा साधारण 16 ते 17 वर्ष 13 कोटीचा संकल्प हा पूर्ण करायला जातो. सांगायचा मुद्दा असा आहे की ठरवलं तर ते होऊ शकतं. आपल्याकडे प्रात्यक्षिक आहे, म्हणजे गणिताने ते सिद्ध होतं, पण प्रत्यक्ष करून दाखवल्याचं उदाहरण सुद्धा आपल्याकडे त्यांचं आहे. याच्या एक विपरीत गोष्ट, वेगळी गोष्ट आपण जर का बघितली तर काशीला एक फार मोठे संन्यासी होऊन गेले आणि बराच शिष्य समुदाय होता त्यांचा. अत्यंत वैराग्याने आयुष्य जगले, सतत नामस्मरण करायचे आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये सतत मग्न असायचे. शेवटी आजारी पडले शेवटच्या काळामध्ये आणि लोक त्यांना भेटायला येत होती, सगळेजण भेटायला येत होते. आपण एक कोणी जर का खूप गंभीर आजारी असेल तर आपण त्याला भेटायला जात असतो. त्या भावनेने लोक भेटायला यायचे की आता या महात्म्याचं दर्शन पुन्हा आपल्याला कधी होणार वगैरे म्हणून. असं होता करता असं झालं की त्या गावातली, काशीतली एक वारांगना म्हणजे वेश्या सुद्धा त्यांच्या दर्शनाला आली. जरी व्यवसाय तिचा चांगला नसला तरी तिची आध्यात्मिक पातळी जी होती ती अत्यंत उंचीची होती. ती आली या संन्याशाला भेटायला, त्यांच्या जवळ गेली आणि त्यांच्या कानात सांगितलं, बघा बरं महाराज, शेवटचा काळ आता तुमच्या जवळ आलेला आहे, भगवंताचं नामस्मरण चुकवू नका, नाही तर शेवटच्या क्षणी काहीतरी असा आपल्याला मोह पडतो आणि ते अनुसंधान सुटतं आणि मग पुनर्जन्म घ्यावा लागतो. अशा पद्धतीने त्यांनी ते 2-3 वाक्यामध्ये त्यांना सांगितलं आणि ती तिथनं निघून गेली. 1-2 दिवस झाले आणि त्यांचा अंतकाळ अगदी अखेरचा क्षण जेव्हा जवळ येत होता, तेव्हा त्यांनी बघितलं भिंतीवरती एक पिशवी आणि त्याच्यामध्ये हरणाच्या कातड्याच्या चपला तिथे होते. आणि त्यांच्या लक्षात आलं, या चपला आपण घातल्याच नाहीत कधी, आणि ते आयुष्यभर अनवाणी पायाने राहिलेले होते, कधी चपला घालायचा काही प्रसंग नाही. पायाने राहणारी माणसं आहेत, अगदी आता सुद्धा आहेत, की आपल्याला माहिती असतील, सांगलीचे संभाजीराव भिडे म्हणून आज 90च्या घरामध्ये आहेत. कधी पायात चप्पल घातली नाही, पण अजूनही राजगडासारखा अवघड किल्ला ते अनवाणी पायाने चढून जातात. राजगड किल्ल्याची खासियत अशी की त्याच्या वाटा ब्रिटिशांनी बुजवलेल्या आहेत लोकांनी जाऊ नये म्हणून. आता लोकांच्या वहिवाटीने अलीकडे पुन्हा त्या वाटा तयार झालेल्या आहेत, पण पायऱ्या वगैरे ज्या काय बांधलेल्या होत्या त्या सगळ्या गेलेल्या आहेत. पण असा गड चढून जाणं, रायगडावरती जाणं, पावसाळा कुठलाही ऋतू असो, आपल्याला अभिमानास्पद अशी गोष्ट आहे की सांगलीमधल्या 5,000 युवकांना पहाटे 5 वाजता उठून व्यायामाची सवय लावणारे ते एक आहेत आणि अजूनही आहेत. अजून सूर्यनमस्कार अजूनही घालतात 95 वर्षी, सायकलवरनी फिरतात, साध्या बसनी प्रवास करतात. अशी माणसं आहेत. डोंगरे महाराज झाले गेल्या शतकामध्ये, आयुष्यभर फक्त 2 धोतर आणि 2 सदरे याच्यावरती त्यांनी दिवस काढले. अनवाणी पायाने फिरले, कधी पायात चपला घातल्या नाहीत. आपले मारुती बुवा होते, 2च कपड्यांचे जोड आयुष्यभर, योगेश भाऊंनी आपल्याला सांगितलेलं आहे. असो, तर ह्या चपला ज्या त्यांना ज्या दिल्या होत्या ते त्यांच्या शिष्याने दिल्या होत्या. झालं होतं असं की त्या शिष्याच्या जवळच्या कुठल्या खेड्यामध्ये वगैरे हरिण मरून पडलं होतं. त्याचं कातडं त्याला मिळालं
आणि त्याला असं वाटलं आपल्या सद्गुरूंनी कधी चपला घातल्या नाहीये, तर त्यांच्यासाठी आपण या चपला शिवाव्यात आणि त्यांनी एक एक मिनिटाकरता घालाव्यात. त्यांनी त्या घातल्या की आपण त्या पादुका म्हणून आपण आपल्या तिथे देवाजवळ त्यांच्या ठेवूया आणि त्याची रोज पूजा करत जाऊया, या हेतूने त्यांनी दिल्या होत्या. पण महाराजही म्हणाले, अरे मी कधी घातल्या नाहीत का, मला काय आवश्यकता आहे वगैरे. पण आता त्या शिष्याची इच्छा अपूर्ण राहू नये म्हणून त्यांच्या मनात आलं की अरे या चपला आपण कधी घातल्याच नाही. तो शेवटचा क्षण होता त्यांच्या आयुष्यातला. एवढी वासना जरी अशी असली तरी भगवंताच्या नामस्मरणाकडनं विचलित होऊन त्यांचं तिकडे लक्ष गेलं, प्राण गेले त्यांचे. आणि होता करता झालं असं की पुढचा जन्म पुन्हा त्यांना घ्यावा लागला आणि तो काशीतच घेतला त्यांनी. एका चांभाराच्या घरात तो जन्म झाला. कारण प्राण सोडताना जे मनात आलं होतं ते चांबड्याच्या चपला घालणं त्यांचं राहून गेलं होतं आणि म्हणून त्यांचा जन्म झाला. ते जन्माला आलेलं बाळ म्हणजे सतत रडत होतं. सगळे वैद्य झाले, हकीम झाले, सगळे उपचार झाले, पण ते रडणं काही थांबत नव्हतं त्याचं. लहान मूल जन्माला आलेलं रडलंच पाहिजे, पण ते जर का अखंड रडत असेल तर मग नक्की काहीतरी गडबड आहे, हे सगळ्यांच्या लक्षात आलं. आणि काय करावं म्हणून सगळे उपचार सुरू झाले, काही झाले नाही. 2-3 दिवसांनी ही घटना त्या वारांगणेला कळली आणि ती आली. आता साहजिकच आहे, तिला तिथं कोण प्रवेश देणार. शेवटी चारित्र्य ही एक गोष्टच असते की तिथं तुम्हाला प्रवेश मिळत नाही, कोणी बोलवत नाही वगैरे, अशा ठिकाणी गेली. पण ती म्हणाली मी एक उपाय करते, जरा करून बघा. थांबलं तर बाळाचं रडणंच थांबेल. म्हणून ती गेली. त्या बाळाला तिने मांडीवर घेतलं, त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि आठवण करून दिली हळूच कानामध्ये की महाराज मी सांगितलं होतं ना तुम्हाला याची. आणि हे म्हटल्यानंतर ते बाळ रडायचं थांबलं. कारण तोपर्यंत त्याला जी जाणीव होत होती ती याची होती की मागच्या जन्मात आपल्याकडनं ही अंतकाळी आपल्याला सगळं माहिती असून सुद्धा ही एवढी घोड चूक झाली आणि म्हणून आपला इथे जन्म झाला, जन्म घ्यावा लागला. पुढे ते संत रोहिदास नावाने प्रचलित झाले. आपल्याला डॉक्टर साहेबांनी त्यांची कथा काही वेळा अद्भुत अभ्यास वर्गात काही सांगितलेली आहे. तर ही त्यांची कथा आहे. काय शेवटच्या त्या वेशेचा सुद्धा त्याच्यात असा रोल झाला की तिची आध्यात्मिक पातळी उच्चीचीच होती. त्यामुळे ती जरी देहविक्रय करणारी असली तरी, आणि महाराजांच्या तेव्हा हे डोक्यात आलं होतं की एवढी अखंड मी साधना केली आणि एक वेश्या येऊन मला सांगावी, तेवढा क्षणभर त्यांच्या मनात तो विचार आला. माणूस किती शेवटच्या क्षणाला अशा अवस्थेला असला तरी तो स्वतःची पोझिशन विसरत नाही. त्याचं एक उदाहरण आहे. आणि त्या गडबडीमध्ये हे सगळं झालं. तुकाराम महाराजांचा त्याच्यासाठी एक अभंग आहे, म्हणजे अधिकाराच्या बाबतीत. ते म्हणतात की तुका म्हणे असो बलतीचे व्यापारी, म्हणजे तुमचा व्यापार कुठलाही असू द्या, पण लक्ष सर्वेश्वरी चुकवू नये देईल. अंतकाळामध्ये तुमचं जे लक्ष असेल ते परमेश्वराकडे, परमात्म्याकडेच असलं पाहिजे. आता आपण 4था श्लोक बघितला, त्याच्यानंतरचे 5वा, 6वा, 7वा, 8वा श्लोक जे आहे 8व्या अध्यायातले, ते हेच सांगणार आहेत की भगवंत अर्जुनाला सांगतात की अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः. त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांचं त्यांचं विवेचन आहे याच्यावरती की तेवी मृत्यूचे अवसरे एके, जे येऊनी जीवा समोर ठाके, ते होणे मग न चुके बलतया परी, आणि जागता जव असिजे तव जेणे ध्याने भावना भाविजे, डोळा लागत खेवो देखिजे तेची स्वप्नी. पुढे 6, 7, 8 श्लोकांमध्ये पण याचंच पुढे विवेचन आहे की अंतकाळी जर का परमेश्वराचं नाव जर का आपल्या मुखामध्ये जर का नसेल किंवा आपल्या स्मरणात नसेल, आपला भाव बघायला हवं, ते आयुष्यभराचं केलेलं सुद्धा तिथे वाया जातं. आणि या उलट एका अध्यायात त्यांनी सांगितलेलं आहे की शेवटच्या क्षणी जरी माझं नाव घेतलं आयुष्यभर काही न करता, तरी सुद्धा मी त्यांना तारून नेतो, ही भगवंतांनी गॅरंटी दिलेली आहे तिथे. आणि मग त्याच्यासाठी सतत स्वाध्याय पाहिजे. 8व्या श्लोकात त्यांनी सांगितलंय की अभ्यास योगेन युक्तेन चेतसा नान्यगामिना परमपुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन. म्हणजे त्याच्यासाठी अभ्यास असला पाहिजे. अभ्यासाने आयुष्यभर जर का आपण नामस्मरण केलं तरच ते शेवटी उपयोगाला येईल. यांच्या बाबतीत गोष्ट तशी वेगळी घडली. आयुष्यभर तसं सगळं केल्यानंतर शेवटच्या क्षणी तो मोह झाला आणि पुढे त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागला. पुढच्या चरणामध्ये न होता मनासारखे दुःख मोठे, कैकेयीचं उदाहरण आहे. रामाला वनवासात पाठवल्यानंतर भरताला राज्य मिळणार याचा तिला आनंद किती दिवस तिचा टिकला असेल? 15 दिवस. भरत परत आल्यानंतर काय म्हणाला, दशरथाने तिला पत्नी म्हणून नाकारलं. जेव्हा असा वर दिल्यानंतर भरत तिला म्हणला, माता नको वैरिणी, तुला मी आई सुद्धा म्हणणार नाही म्हणून. आता पुढे रामराज 14 वर्षांनी परत आले, ते आधी सर्वात आधी येऊन ते कैकेयीला भेटले. हे सगळं खोट आहे. पण हा आनंद दुसऱ्याच घेतल्याच किती दिवस तो किती वेळ टिकला असेल, किती दिवस टिकत असेल? आणि मुळात आपल्याला जर का तो आपल्या उद्देशापासनं
हा जर का लांब नेत असेल तर मग त्या सगळ्या परिग्रहाचा, त्या संग्रहाचा उपयोग काय? दुबईत आम्ही 7-8 घरं बदलली आणि प्रत्येक वेळी आमच्या लक्षात आलं की ते सामान शिफ्ट करताना अनेक वस्तू अशा असतात की आपण आपल्या घरात आहेत त्या हे सुद्धा आपण विसरलेलो असतो, इतका संग्रह असतो. आपलाही अनुभव तोच असेल असं मला वाटतं. आणि शेवटी कौतुकाने नंतर शिफ्ट झाल्यानंतर सांगायची वेळ अशी येते, 15 बॉक्सेस उघडायचे शिल्लक आहेत, अजून 20 बॉक्सेस उघडायचे शिल्लक आहेत 8 दिवसांनी सुद्धा. म्हणजे याचा अर्थ अनावश्यक गोष्टींचा किती संग्रह येतो हे आपलं आपण आरशात बघून आपलं उदाहरण ते आपल्या डोळ्यासमोर ठेवावं. त्यामुळे मुळामध्ये स्वार्थ नको, आणि असला तर तो फक्त गरजेपुरता असावा. गोंदवलेकर महाराज म्हणतात की 3 वेळेच पुढच्या 3 दिवसाचं अन्न घरात असावं, 4थ्या दिवसाचा फार माणसांनी विचार करायचा नसतो. मुद्दा असा आहे की अतिस्वार्थ बुद्धीने हे धन गोळा करायचं नाही, दुसऱ्याच्या समोरचं घ्यायचं नाही, आणि आपला परमेश्वराचं जे स्मरण जर का आपण नियमित जर का करत असू तर ते शेवटच्या क्षणी जाणार नाही. याच्यासाठी सुद्धा अत्यंत सावध असणं आणि त्या दृष्टीने याचा नेहमी कायम आपल्याला विचार करणं हा फार महत्वाचा विचार हा श्लोक आपल्याला सांगतो. अत्यंत कायम विचार करावा. चालताना प्रत्येक वेळी सुद्धा आपलं टाकलेलं पाऊल हे योग्य आपल्या स्वार्थाकडे आहे का कल्याणाकडे आहे, याचा सुद्धा आपल्याला इथे विचार केला पाहिजे. अत्यंत संक्षिप्त याच्यात मी हे सांगतो, कारण याच्यावरती बोलण्यासारखं खूप आहे, खूप आहे. कारण जवळपास दासबोधाचा आपला इथला 1.5 तास जर का आपण एक बाजूला काढला आयुष्यात, एक माझ्यासारख्याच सांगतोय मी, आपलं नसावं तसं, तर आपण आपल्या याच्यातच रमलेलो असतो, प्रपंचातच रमलेलो असतो. या अभ्यासाबद्दल त्यांनी जे सांगितलं, अभ्यास योगेने युक्तेने, त्या अभ्यासाकडे आपलं लक्ष नसतं, त्याचा आपला स्वाध्याय नसतो, तो असावा अशी प्रार्थना करतो. आणि इथे मी थांबतो. पुढे आपण 10वा श्लोक बघूया. जय जय रघुवीर समर्थ. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्या चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम्.